नमस्कार मुलीनो, तुम्ही जर लग्नाचे असाल तर तुम्हाला सामाजिक संघर्ष यूट्यूब चॅनल पाहायचं आहे. इथे तुम्हाला खरेखुरे लग्नाचे बायोडा असतात आणि हा जो मुलगा आहे आताचा, या मुलाची माहिती त्याच्या आवाजात ऐका. म्हणजे नवरा मुलगा स्वतः बोलणार आहे आणि त्याच्या आवाजात तुम्ही माहिती ऐकू शकता. मुलीनो, आम्ही खरे बायोडा अपलोड करतो आहे जेणेकरून त्यांच्या आवाजात असतात आणि खरेखुरे नंबर आम्ही शेअर करतो आहे. जो खालती तुम्हाला नंबर दिसतोय तो नवरा मुलाचा आहे. मी तुम्हाला त्यांच्या आवाजात ते काय म्हणतात ते बघा. हॅलो, हॅलो. नमस्कार. अमोल गावडे बोलतोय सामाजिक संघर्षमधून. हॅलो. अमोल गावडे बोलतोय सामाजिक संघर्ष. हो, बोला ना. सर, तुमचं लग्नाचं कोण आहे? मीच आहे ना. तुम्हीच आहात. आणि कुठून बोलताय तुम्ही? मी ना मुक्काम पोस्ट वनकुटे, तालुका पारनेरा, जिल्हा अहिल्यानगर. नगरमधून बोलताय ना? हा, नगर. बरं. अहिल्यानगर म्हणजे पहिलं ते अहमदनगर होतं तेच ना? काय काय? पूर्वीचं नाव काय आहे अहिल्यानगरचं? माझं नाव ना नाही, पूर्वी अहिल्यानगरला पूर्वी काय बोलायचे? अहमदनगर. होय ना. बरं. हां, ठीक आहे, चालेल. आणि तिथे काय तुमचं घर वगैरे कसं आहे? हा, आमचं वनकुटे गावामध्ये घर आहे. 19 एकर जमीन आहे. 19 एकर जमीन आहे. अरे वा. हो. आणि घर कसं आहे? घर घर पत्राचं आहे. 3 खोल्या आहेत, म्हणजे मोठे धंदा. मोठे खोले आहेत? बरं. किती लोक राहता तुम्ही तिथे? आता सध्या आई वडील राहते. आई वडील आणि तुम्ही? तुम्ही भावंड किती? दोघं भाऊ आहे. भाऊ पुण्याला राहतो. आणि बहीण? बहिणीचं लग्न होईल. किती बहिणी? एकच बहीण. म्हणजे 3 भावंड तुम्ही? हो. बरं. भाऊचं लग्न झालं आहे? भाऊचं लग्न झालं, फक्त माझं बाकी. पुण्यामध्ये राहतोय. बरं. तुम्ही आता शेती व्यवसाय किती करताय ना? हो, शेती आणि नोकरी आपल्या मोबाईल टॉवरमध्ये टेक्निशियन. मोबाईल टॉवर टेक्निशियनचं काम करताय. बरं. हो. आणि शिक्षण काय झालं आहे? माझं ITI झालेलं आहे. 10वी प्लस ITI इलेक्ट्रिशियन. हां. बरं. आणि आता सध्या उत्पन्न किती होतं? माझं आता फक्त नोकरीचं 25,000 पेमेंट आहे. प्लस मग शेती आमची घरी, आणि आपलं काही व्यवसाय पण चालू आहे, आपलं फिटिंग वगैरे नाही. हां. ओके. म्हणजे 25,000 पगार आहे तुम्हाला? हो. आणि शेतीचं वेगळं उत्पन्न? शेतीचं आणि आपलं फिटिंग वगैरे ते वेगळं. तरी किती होतं ते? आता फिटिंगचं वगैरे महिन्याला 20-25, म्हणजे 15-20च्या आसपास जातं. आणि टोटल किती होतं? टोटल शेती ती सगळं धरून मग 50च्या आसपास धरायचं. 50,000 होतं. हो. बरं. आणि ठीक आहे, चालेल. आणि तुमच्या अपेक्षा सांगा. म्हणजे अपेक्षा काय, मुलगी चांगली सुसंस्कृत बाबा. तुमचं लग्न झालं होतं पहिलं? नाही. मग तुम्ही मला मुलगी कशी पाहिजे सांगा. 10वी पर्यंत शिक्षण वगैरे असं. बरं. तुमची जात कुठली? ओपन मराठा. मराठा. ठीक आहे, चालेल. आणि एरिया कुठला पाहिजे मुलीचा? नगर जिल्ह्यामध्ये चालेल, किंवा बाहेर पण चालेल, आपल्याला प्रॉब्लेम नाही. बरं. साहेब, तुम्हाला सांगतो, आम्ही जे हे आता जे रेकॉर्डिंग चालू आहे ते मी पोस्ट करणार आहे यूट्यूबला. बरं. त्यामध्ये काय तुमचा फोटो वगैरे दाखवायचा आहे का? काय प्रॉब्लेम नाही, दाखवू शकतो? हो. ठीक आहे. म्हणजे ते यूट्यूबला जाणार ते? हो. ठीक आहे, चालेल. आणि तुम्हाला जे कॉल येतील, मुलीकडून जे कॉल येतील, मुलीच्या घरच्यांकडून किंवा मुलीकडून कॉल येतील, त्याची शहानिशा तुम्हाला करायची आहे. ओके. आणि तुम्हाला कुठल्या मुलगी चालेल, म्हणजे कोणत्या एरियातली मुलगी चालेल? नगर जिल्हा किंवा मग त्याच्या व्यतिरिक्त बाहेर असेल तरी चालेल मला. नगर आणि कुठला पाहिजे? नगर किंवा पुणे वगैरे.
पुणे. हं. ठीक आहे, चालेल. हो. पुणेमधील ज्या मुली बघतायत किंवा नगरमधील ज्या मुली बघतायत त्यांच्यासाठी हे स्थळ आहे. आणि त्यांच्या आवाजात मी रेकॉर्डिंग करून घेतलेलं आहे, हे तुम्ही ऐकू शकता. त्यांचा संपर्कसुद्धा मी दिलेला आहे, तरीसुद्धा त्यांच्या तोंडून हे संपर्क विचारून घेतो आहे. साहेब, तुमचा नंबर सांगा, मोबाईल नंबर. हा नंबर 8805 8805 78 78 23 24. 2324. बरं. हा नंबर मुलीनो नवरा मुलाचा आहे, स्वतःचा त्याचा नंबर आहे मुलाचा, आणि त्यालाच लग्न करायचं आहे. मुलगा लग्न झालेलं नाही आहे मुलाचं. त्यामुळे ज्या मुली 94मधला मुलगा आहे, मग त्याला सुटेबल असं जर स्थळ असेल तर त्यानेच कॉल करायचा आहे. तुम्ही डायरेक्ट मुलाशी चर्चा करू शकता, कारण इथे कुठलाही एजंट नाही आहे, कुठला मध्यस्थ नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी मध्यस्थ चुकीची माहिती देतात आणि फसवतात. म्हणून आम्ही ही आयडिया काढली आहे आणि याच्यामध्ये बरेच लग्न सक्सेस होत आहेत. तुम्हाला हवं तसं बोलायला मुभा मिळते. आणि इथे कसं, इथे मध्यस्थीची लोडमोड नसते, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मध्यस्थी जो मीठ मसाला लावून सांगतो, म्हणजे उलटसुलट काही सांगतो, खोटं नाटं सांगतो आणि चुकीचे लग्न जुळवतो, तो प्रकार इथे होणार नाही आहे. मुलीनो, खात्रीशीर स्थळं मिळतात. आता या मुलाने स्वतः माहिती सांगितलेली आहे म्हटल्यानंतर हा मुलगा तिथे जबाबदार आहे. त्यामुळे जे कागदी बायोटा असतात ते कसेही रंगवले जातात, हे लक्षात घ्या. त्यामध्ये खरं काय खोटं काय हे कोणाला कळत नाही. म्हणून आम्ही असं काम करतो आहे. आणि जर आमचं काम तुम्हाला आवडलं असेल तर इतर ठिकाणी शेअर करायलासुद्धा हरकत नाही, किंवा तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत, लग्नाच्या आहेत, त्या मैत्रिणींनासुद्धा तुम्ही हा संदेश पाठवू शकता पुढे. ज्या मुली 94पेक्षा कमी किंवा 94मधल्या असतील त्या मुली या मुलाला बघू शकतात. शेतीची आवड असणं गरजेचं आहे. मुलीने शेती केली पाहिजे का? काय? मुलीने शेती केली पाहिजे का? नाही, असं काही नाही. ठीक आहे. मुलीने शेती केलीच पाहिजे असं काही नाही आहे. पण ज्या गरीब मुली आहेत किंवा गरीब लोक असतात आणि त्यांची परिस्थिती नसते, किंवा आपल्या तोलामोलाचं स्थळ बघत असतात, उदाहरणार्थ मोठ्या घरात गेल्यानंतर छळ होऊ शकतो मुलीचा, असे विचार करणारे आईवडील आहेत, त्यांनी आपल्या तोलामोलाचं स्थळ बघावं. म्हणजे कुठे आपली मुलगी जी काबड कष्ट करणारी मुलगी, कुठे तिचं नुकसान होऊ नये. असं बऱ्याच ठिकाणी आमिष दाखवली जातात. मोठमोठे श्रीमंत लोक असतात, परंतु ते सांगतात की आम्हाला गरीब मुलगी चालेल, शेतकरी चालेल, परंतु ते लोक छळ करतात, हे लक्षात घ्या. कारण ते हवं तसं तिला वागवतात, मोलकरणीसारखं वागवतात. तर तो प्रकार होऊ नये यासाठी आम्ही सगळं रेकॉर्डिंग स्वरूपात घेतो आहे, जेणेकरून काय की जे स्थळ आहे ते खरं मिळावं यासाठी. ठीक आहे मुलीनो, तुम्हाला जर आवडलं असेल हे स्थळ तर तुम्ही त्यांना मॅसेज करा किंवा त्यांना कॉल करा आणि सविस्तर माहिती घ्या. सविस्तर त्या स्थळापर्यंत जा, खरं खोटं जे काय आहे ते एकमेकांची चौकशी करा. साहेब, तुम्हीसुद्धा चौकशी करायची आहे मुलीची, समजलं ना. आजकाल मुली पण धोकादायक आहेत. त्यामुळे कसं एकमेकांनी चौकशी करा आणि मग पुढे जायचं आहे तुम्हाला. काम आवडलं असेल तर इतर ठिकाणी शेअर करायला हरकत नाही, किंवा तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला लावायला हरकत नाही. धन्यवाद.